Good afternoon, everyone. This is our first ऑनलाईन प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन. आजपासून आपण काय करणार आहे, आपले जे काही प्रॅक्टिकल्स आहेत ते सर्व प्रॅक्टिकल आपण ऑनलाईन बघणार आहोत. तर आज आपण सुरुवात करणार आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड बाय कंच ट्यूब या एक्सपेरिमेंटपासून. तर आपल्या एक्सपेरिमेंटचं टायटल आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड बाय कंच ट्यूब आणि याचं एम आहे टू डिटरमाइन द वेलॉसिटी ऑफ साऊंड. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, साऊंडची वेलॉसिटी ही डिटरमाइन करणार आहे. टू डिटरमाइन द वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव इन इयर ॲट रूम टेम्परेचर फॉर ए डिफरंट ॲडिओ फ्रिक्वेन्सी प्रोड्युस्ड बाय ए कंच ट्यूब. म्हणजे आपण डिफरंट ॲडिओ फ्रिक्वेन्सी हा कंच ट्यूबमध्ये अप्लाय करणार आहे आणि त्यासाठी आपण किती वेलॉसिटी ऑफ साऊंड येते हे आपण डिटरमाइन करणार आहे. हे आपल्या या एक्सपेरिमेंटचं एम आहे. तर याच्यासाठी आपल्याला कोणकोणते ॲपरेट्स लागणार आहेत. तर फर्स्ट कंच ट्यूब आपण बघू शकता तुम्ही इथं. हे जे काय आहे काचेची, ही आहे ती कंच ट्यूब आहे. कंच ट्यूब. सेकंड ॲपरेटस आहे ॲडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर. तुम्ही बघू शकता हा सिग्नल जनरेटर आहे, हा आपला ॲडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे. याच्या सहाय्याने आपण डिफरंट फ्रिक्वेन्सीला आपण साऊंडची वेलॉसिटी ही मेजर करणार आहे. थर्ड ॲपरेटस आहे ॲम्प्लिफायर अँड स्पीकर. हा बघू शकता, हा आहे तो ॲम्प्लिफायर आहे. जो काही आपल्याला सिग्नल जनरेटरकडून काय सिग्नल येणार आहे तो ह्या आपण ॲम्प्लिफायरने ॲम्प्लिफाय करणार आहे आणि तो ॲम्प्लिफाय केलेला सिग्नल आपण या स्पीकरद्वारे या कंच ट्यूबमध्ये आपण सोडणार आहे आणि कंच ट्यूबमध्ये आपण त्याच्या ज्या काही साऊंड वेव्ह आहेत त्या साऊंड वेव्ह आपण बघणार आहे. हे झालं ॲपॅरेटस. थर्ड तुम्ही बघू शकता इथं एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये काय आहे, जो काही ॲडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे त्याचं जे आउटपुट आहे ते आपण ॲम्प्लिफायरला दिलेलं आहे. ॲम्प्लिफायर काय करणार आहे, ते जे काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफाय करणार आहे. म्हणजे त्याचा जो साऊंड आहे तो साऊंड ॲम्प्लिफाय करणार आहे, जास्त करणार आहे आणि तो आपण स्पीकर थ्रू कंच ट्यूबमध्ये सोडणार आहे. बघू शकता तुम्ही इथं डायग्राममध्ये आणि अरेंजमेंटमध्ये पण बघू शकता. जो काही फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे, फ्रिक्वेन्सी जनरेटरपासून ॲम्प्लिफायरला आपण सिग्नल देणार आहे आणि ते सिग्नल आपण ॲम्प्लिफाय करून स्पीकर थ्रू कंच ट्यूबमध्ये अप्लाय करणार आहोत. आणि ज्यावेळेस जे आपण सिग्नल कंच ट्यूबमध्ये अप्लाय केल्यानंतर जे काही साऊंड वेव्ह मिळणार आहेत आपल्याला, त्या साऊंड वेव्ह ह्या लॉजिट्युडनल वेव्ह असणार आहेत इन द फॉर्म ऑफ साईन वेव्ह. आपल्याला साईन वेव्ह मिळणार आहे. ती साईन वेव्ह आपण कशी मिळणार आहे, ज्यावेळेस आपण आपलं प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहे त्यावेळेस आपण बघूया की साईन वेव्ह कशा मिळत आहेत ते. ह्याच्यामध्ये नेक्स्ट आहे फॉर्म्युला बघू शकता तुम्ही. दोन फॉर्म्युला आहेत इथं. पहिला फॉर्म्युला आहे VA इज इक्वल टू n लॅम्बडा ए अँड सेकंड फॉर्म्युला VA इज इक्वल टू V0 इन ब्रॅकेट 1 + 1/2 AT. आणि याच्यामध्ये VA मीन्स वेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर. VA जे आपल्याला काढायचं आहे ते वेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर अँड n इज द फ्रिक्वेन्सी. स्मॉल n इज अ फ्रिक्वेन्सी जे आपण सिग्नल जनरेटरने अप्लाय करणार आहे ती फ्रिक्वेन्सी. A इज अ कॉन्स्टंट अँड इट्स व्हॅल्यू इज 0.00367 पर डिग्री सेल्सियस अँड V0 इज अ वेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर ॲट 0 डिग्री सेल्सियस. V0 is nothing but the velocity of sound in air at 0 degree Celsius and small t is a room temperature. म्हणजे सध्या काही रूममध्ये जे टेम्परेचर आहे दिस इज नथिंग बट दी रूम टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस. अँड लॅम्बडा ए इज नथिंग बट द वेवलेंथ ऑफ साऊंड वेव्ह इन एअर ॲट रूम टेम्परेचर. आणि ही वेवलेंथ आपण कशी मेजर करणार आहे, आणि ही वेवलेंथ म्हणजेच काय, दॅट इज द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह मिनिमा अँड मॅक्झिमा. लॅम्बडा ए म्हणजे काय, हे जे 2 सक्सेसिव्ह नोड्स मिळतील किंवा जे 2 सक्सेसिव्ह अँटी नोड मिळतील ह्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे वेवलेंथ मीन्स लॅम्बडा ए. दिस इज अबाउट फॉर्म्युला. तर आता आपण काय बघितलं इथं, आपण बघितलं याचं टायटल बघितलं एम, ॲपॅरेटस, एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट अँड लास्ट ऑफ फॉर्म्युला. आणि इथं ॲक्च्युअल अरेंजमेंट ही आपण बघितली. ॲक्च्युअल अरेंजमेंट बघू शकतो आपण. ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जनरेटर
सेकंड ॲम्प्लिफायर, थर्ड स्पीकर आणि फोर्थ कंच ट्यूब. This is experimental arrangement of this experiment. Now let us see how to take observations. This is observation table. This observation table contains first observation number 1, 2, 3, 4, 5. Second, frequency from audio frequency generator in kilohertz. याच्यामध्ये आपण काय घेणार आहे, जे आपली काही फ्रिक्वेन्सी जनरेटर आहे, हा फ्रिक्वेन्सी जनरेटर. ह्या फ्रिक्वेन्सी जनरेटरला आपण सुरुवातीला 1 किलोहर्ट्ज, 1.2 किलोहर्ट्ज, 1.4 किलोहर्ट्ज अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी चेंज करणार आहे. ती चेंज केलेली फ्रिक्वेन्सी आपण इथे लिहिणार आहे. 1 किलोहर्ट्ज, 1.2 किलोहर्ट्ज, 1.4, 1.6, 1.8. आणि आपण ज्यावेळेस 1 किलोहर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी देणार आहे त्यावेळेस किती नंबर ऑफ लूप्स प्रोड्यूसला, म्हणजे ह्या कंच ट्यूबमध्ये टोटल किती लूप तयार झालेत. इथं टोटल साईन वेव्हची लूप तयार होणार आहेत. ती साईन वेव्हची लूप किती तयार झालेली आहेत हे आपण इथं नंबर ऑफ लूप प्रोड्यूस्ड याच्यामध्ये लिहिणार आहे. अँड नेक्स्ट लेंथ ऑफ दी लूप, म्हणजे सपोज इथं 3 लूप तयार झाले तर त्या 3 लूपची किती लेंथ आहे ती आपण या एलमध्ये लिहिणार आहे. एल मीन्स लेंथ ऑफ दॅट लूप. अँड नेक्स्ट लॅम्बडा ए. लॅम्बडा ए इज नथिंग बट द वेवलेंथ, मीन्स लेंथ ऑफ वन लूप, अँड दॅट इज इक्वल टू 2L upon P. 2L, L means length of loop and P means number of loop. आणि याच्यावरून आपल्याला एका लूपची वेवलेंथ मिळणार आहे. याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे तर पूर्ण वेवलेंथ मिळणार आहे त्या साईन वेवची. अँड लास्ट वेलॉसिटी ऑफ साऊंड, दॅट इज VA इज इक्वल टू N लॅम्बडा. N इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी फ्रॉम ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर अँड लॅम्बडा इज नथिंग बट दी वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ आपल्याला काय मिळणार आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड. आपण 5 रीडिंगसाठी आपल्याला इथं 5 वेलॉसिटी ऑफ साऊंड हे मिळणार आहेत. हे झालं ऑब्झर्वेशन टेबल. आतापर्यंत आपण बघितलं टायटल, एम, ॲपॅरेटस, एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट, फॉर्म्युला अँड ऑब्झर्वेशन टेबल. आता आपण ॲक्च्युअलमध्ये हा एक्सपेरिमेंट कसा करायचा हे बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल दिस इज ॲम्प्लिफायर, दिस इज सिग्नल जनरेटर, दिस इज स्पीकर अँड दिस इज कंच ट्यूब. आपण सुरुवातीला काय करणार आहे, जे काही आपले ॲपॅरेटस आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, ते इन्स्ट्रुमेंट आपण ऑन करणार आहोत. दिस इज ॲम्प्लिफायर अँड दिस इज फ्रिक्वेन्सी जनरेटर. हे आपण ऑन केले. ऑन केल्यानंतर तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामधून एक साऊंड प्रोड्यूस झाला. आणि आपण आता काय करणार आहे, एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ठेवणार आहे, जे आपण ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहिणार आहे. फर्स्ट ऑब्झर्वेशन, फ्रिक्वेन्सी फ्रॉम ऑडिओ फ्रिक्वेन्सी इन किलोहर्ट्ज. आपण सुरुवातीला 1 किलो ठेवूया. तर या नॉबच्या सहाय्याने फ्रिक्वेन्सीनी ॲडजस्ट करायची. आपण सुरुवातीला 1 किलोहर्ट्ज ठेवूया फ्रिक्वेन्सी. तुम्हाला तिथं दिसणार नाही मोबाईल लांब ठेवल्यामुळं, पण इथं मी आता 1 किलोहर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे. 1 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी ठेवली, त्याच्या वेळेस त्याच्यामधून साऊंड हा प्रोड्यूस होत नाही. पण ती दिलेली फ्रिक्वेन्सी आपण ह्या ॲम्प्लिफायरच्या सहाय्याने काय करणार आहे, ॲम्प्लिफाय करणार आहे. म्हणजे सिग्नल तोच राहणार आहे, फक्त तो आपल्याला ॲम्प्लिफाय करून मिळणार आहे. ॲम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय करणार आहे, फक्त त्याचा आवाज वाढवणार आहे. आणि आवाज वाढवल्यानंतर काय होणार आहे, जो स्पीकर आहे त्या स्पीकरमधून वाढवलेला आवाज आपल्याला मिळणार आहे. आणि तो स्पीकरमधून जे काही वेव्ह पास होणार आहे त्या वेव्ह ह्या कंच ट्यूबमधून पास होणार आहेत. आणि कंच ट्यूबमधून ज्यावेळेस ह्या वेव्ह पास होणार आहेत त्यावेळेस ह्याच्यामध्ये एक लॉजिट्युडनल वेव्हचा पॅटर्न तयार होणार आहे. तो पॅटर्न कसा असणार आहे, लॉजिट्युडनल वेव्हचा पॅटर्न मी तुम्हाला तो दाखवतो. पॅटर्न कसा असेल, फर्स्ट मी काय करतो, याचं ॲम्प्लिफाय करतो हा सिग्नल, आणि नंतर तुम्हाला ज्या काही आपल्याला लॉजिट्युडनल वेव्ह मिळाले त्या वेव्हचा पॅटर्न मी तुम्हाला दाखवतो. आता जो काही आवाज प्रोड्यूस होणार आहे तो आवाज ऐका, तुम्हाला पण ऐकायला मिळेल. तुम्ही कंच ट्यूबमध्ये बघू शकता, इथं असा पॅटर्न तयार झालेला आहे. इथं मोठ्या लाईन दिसतेत, नंतर इथं छोट्या लाईन दिसतेत.
म्हणजे हा पॅटर्न सेम असा तयार झालेला आहे, तुम्ही ह्याच्यावरती बघू शकता. हा जो काही पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये जी मधली मोठी लाईन आहे त्याला आपण अँटी नोड म्हणतो आहे, आणि जी छोटी लाईन आहे त्याला आपण जी मोठी लाईन आहे त्याला आपण अँटी नोड म्हणतो आहे, आणि जी छोटी लाईन आहे त्याला आपण नोड म्हणतो आहे, बरोबर. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आता मी आवाज कमी केलेला आहे, आवाज वाढवून तुम्हाला ते दिसेल, मोठी लाईन दिसेल. हां, इथं जी आहे ती मोठी लाईन आहे, दिस इज अँटी नोड, आणि याचा सक्सेसिव्ह अँटी नोड कुठं आहे, लगेच इथं आहे या डिस्टन्सवरती सक्सेसिव्ह अँटी नोड, आणि या दोन्ही अँटी नोडच्या मध्ये इथं नोड आहे. दिस इज वेव्ह पॅटर्न. आणि याच्यामध्ये आपल्याला मेजर काय करायचं आहे, आता याच्यामध्ये आपल्याला वेवलेंथ मेजर करायची आहे. तुम्ही बघितलं आता अशा प्रकारचा वेव्ह पॅटर्न हा कंस्ट्यूबमध्ये तयार झालेला होता. नोड, अँटी नोड, नोड, अँटी नोड, नोड, अँटी नोड, असे नंबर ऑफ लूप्स त्या कंस्ट्यूबमध्ये तयार झालेत. या कंस्ट्यूबमध्ये नंबर ऑफ लूप्स तयार झालेत. ही कंस्ट्यूब जेवढी मोठी असेल तेवढे पूर्ण त्याच्यामध्ये हे लूप्स तयार होणार आहेत. आणि हे लूप्स आपल्याला कशावरती मिळालेत, तर या लायकोपोडियम पावडरवरती मिळालेत. नोड, अँटी नोड याचे लूप्स आपल्याला या लायकोपोडियम पावडरमध्ये मिळालेत. तर आपण याची वेवलेंथ कशी मेजर करणार, तर इथं बघा, वेवलेंथ म्हणजे काय, टोटल एका वेवची, ही जी काही एक वेव आहे, टोटल वेवची जी वेवलेंथ आहे ए पासून बीपर्यंत, ए पासून बीपर्यंत जी काही लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतोय, वेवलेंथ म्हणतोय. दिस इज नथिंग बट दी वेवलेंथ ऑफ दॅट वेव. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला नोड, अँटी नोड मिळालेला आहे. ही जी काही वेव तयार झालेली आहे, ही जी आहे ह्याला काय म्हणतोय आपण, ही एक वेव म्हणतोय. ही एक वेव, ह्या वेवची जी काही वेवलेंथ आहे, लेंथ आहे, त्याला आपण काय म्हणतोय, वेवलेंथ, बरोबर. तर आपण याच्यामध्ये काय बघणार आहे, असे टोटल किती लूप्स तयार झालेत. हा एक लूप, हा दुसरा लूप, हा तिसरा लूप, असे टोटल कंस्ट्यूबमध्ये किती लूप तयार झालेत. आणि त्या 3 लूप तयार झाले असतील तर आपण काय करणार आहे, त्या 3 लूपचं डिस्टन्स हे मेजर करणार आहे. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये ते कसं लिहायचं बघा, इथं दिस ऑब्झर्वेशन टेबल. फ्रिक्वेन्सी आपण 1K ठेवलेली आहे, फ्रिक्वेन्सी 1K. नंबर ऑफ लूप प्रोड्युस्ड, आता कंस्ट्यूबमध्ये टोटल 3 लूप तयार झालेले आहेत, त्यामुळे आपण इथं काय लिहिणार, नंबर ऑफ लूप प्रोड्युस्ड इज इक्वल टू 3, अँड लेंथ ऑफ दॅट लूप, त्या 3 लूपची लेंथ किती आहे ती आपण ते या कॉलममध्ये लिहिणार, लेंथ ऑफ लूप. आपल्याला एवढंच मेजर करायचं आहे. फ्रिक्वेन्सी काय आहे ते फ्रिक्वेन्सी जनरेटरवरती बघायचं, नंतर किती लूप प्रोड्यूस झाले ते कंस्ट्यूबमध्ये बघायचं, आणि त्या लूपची लेंथ आपण ह्या एलमध्ये इथं लिहायची. हे झाले ऑब्झर्वेशन. मी एक ऑब्झर्वेशन इथं घेतो. इथं मी तुम्हाला एक रीडिंग घेऊन दाखवतो, रीडिंग कसं घ्यायचं ते बघा. सुरुवातीला आपण काय करणार, इथं ॲम्प्लिफायरचा आवाज थोडा वाढवणार आहे, त्यामुळे इथं आपल्याला व्यवस्थित जे काही अँटी नोड्स आहेत, सक्सेसिव्ह अँटी नोड्स किंवा नोड्स हे दिसतील. आवाज वाढवल्यानंतर तुम्हाला माझा आवाज येणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं इथं आपल्याला सक्सेसिव्ह अँटी नोडमधला आपण डिस्टन्स मेजर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला मोठ्या लाईन दिसतात, या शेजारी इथं छोट्या आहेत, नंतर इथं मोठ्या लाईन्स आहेत. म्हणजे जे मोठ्या आहेत ते आहेत अँटी नोड. आत इथं अँटी नोड आहे, नंतर इथं नोड आहे, नंतर इथं अँटी नोड, नोड, अँटी नोड, नोड. तर इथं आपण 3 सक्सेसिव्ह अँटी नोडमधलं डिस्टन्स हे मेजर करणार आहे. तर इथं बघा, इथं एक अँटी नोड आहे, ह्या अँटी नोडपासून आपण 1, 2 आणि 3 इथंपर्यंतचं आपण डिस्टन्स हे मेजर करणार आहे. तर मी हे डिस्टन्स मेजर करतो आणि किती आहे ते बघतो. तर हे डिस्टन्स मी मेजर केलं, तर हे डिस्टन्स पूर्ण 49 सेंटीमीटर एवढं आलेलं आहे. आणि नंबर ऑफ लूप्स आपण किती घेतलेले आहेत, इथून इथपर्यंत 1 लूप, 2 लूप आणि 3 लूप. 3 लूपसाठी आपलं डिस्टन्स आलेलं आहे 49 सेंटीमीटर. ते आपण इथं लिहून घेऊया. आपण फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे 1K. नंबर ऑफ लूप्स प्रोड्यूस झालेला आहेत टोटल लूप्स 3, आणि त्या 3 लूपची लेंथ आहे 49 सेंटीमीटर.
आणि त्याच्यावरून आपल्याला लॅम्बडा ए मिळालेला आहे. लॅम्बडा ए इज नथिंग बट 2L डिवायडेड बाय पी. 2L 49 इंटू 2, 49 इंटू 2 98 डिवायडेड बाय दिस इज 3. दिस इज इक्वल टू 3 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, हे जवळपास 33 एवढं आलेलं आहे आपलं. हे झालं लॅम्बडा ए. अँड वेलॉसिटी ऑफ साऊंड इज नथिंग बट दिस इज 1K इंटू लॅम्बडा ए. लॅम्बडा इज नथिंग बट 33 and this is equal to 33 kilohertz. 33 किलो हर्ट्जमध्ये नाही येणार, ही वेलॉसिटी आहे, इथं मीटर पर सेकंडमध्ये येणार आहे. 33 इंटू 10⁻². ही जी वेलॉसिटीची काय व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू येणार आहे सेंटीमीटरमध्ये, कारण जे काही आपण लूपची लेंथ मेजर केलेली आहे ती आपण सेंटीमीटरमध्ये मेजर केलेली आहे. त्यामुळे जे काही वेलॉसिटी मिळणार आहे ती आपल्याला सेंटीमीटरमध्ये मिळणार आहे. तर इथं किती मिळते आपल्याला वेलॉसिटी, तर VA इज इक्वल टू n लॅम्बडा. n इज नथिंग बट 1 इंटू लॅम्बडा इज नथिंग बट, आता किती आलेला आहे आपला लॅम्बडा 33 इंटू 1K. दिस इज इक्वल टू 33,000 इन सेंटीमीटर झालं. हे जर आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर काय येणार आहे 330 मीटर. तर आपली वेलॉसिटी ऑफ साऊंड पहिल्या रीडिंगसाठी किती आलं 330 मीटर पर सेकंड. दिस इज फर्स्ट कॅल्क्युलेशन. आपण बघितलं फ्रिक्वेन्सी आपण 1K ठेवली, त्यावेळेस आपल्याला नंबर ऑफ लूप्स 3 मिळाले आणि त्या 3 लूपची लेंथ किती होती 49 होती. त्यावरून आपण लॅम्बडा ए काढला. लॅम्बडा इज नथिंग बट 2L डिवायडेड बाय पी. L इज 49, 2L इज 98 डिवायडेड बाय 3 अँड दॅट इज इक्वल टू 33. आणि याची आपण वेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू n लॅम्बडा. n इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी 1K इंटू लॅम्बडा ए. लॅम्बडा इज नथिंग बट 33 आणि याची व्हॅल्यू किती आली 33,000. 1K म्हणजे 1000 गुणिले 33,000 हे आलं सेंटीमीटरमध्ये आणि ते आपण नंतर कन्वर्ट केलं मीटरमध्ये. त्यामुळे आपली वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आलेलं आहे 330 मीटर पर सेकंड. हे झालं असं एका रीडिंगसाठी. टोटल असे आपल्याला 5 रीडिंग घ्यायचे आहेत. तर आता मी काय करणार आहे इथं तुम्हाला 2, 3, 4, 5 हे काही ऑब्झर्वेशन आहेत, याचे फक्त तुम्हाला रीडिंग प्रोव्हाइड करणार आहेत आणि त्या रीडिंगवरून तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर कसं करणार तुम्ही कॅल्क्युलेशन, मी तुम्हाला इथं फ्रिक्वेन्सी देणार, याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ लूप्स किती तयार झाले ते देणार आणि त्याची लेंथ किती आहे ते पण देणार. त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे लॅम्बडा ए काढायचं आहे. लॅम्बडा ए इंटू n इज नथिंग बट द वेलॉसिटी ऑफ साऊंड. तुम्हाला फक्त एवढंच कॅल्क्युलेशन करायचं आहे की n इंटू लॅम्बडा ए हे करायचं आहे आणि याच्यावरून तुम्हाला वेलॉसिटी ऑफ साऊंड काढायचे आहे. आणि हे जे काही 5 रीडिंग मिळणार आहेत तर ह्या 5 रीडिंगचा मीन काढायचा आहे. ते झालं तुमचं फर्स्ट कॅल्क्युलेशन. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर दॅट इज VA इज इक्वल टू n लॅम्बडा. n लॅम्बडा आपण काढलेला आहे, सगळ्या रीडिंगसाठी काढलेला आहे. तर ह्या सगळ्याचा मीन घ्या आणि तो इथं लिहा. तो झाला वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर. आणि अजून एक कॅल्क्युलेशन तुम्हाला कशाचं करायचं आहे तर वेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. हे आपण रूम जे काही सुरुवातीला आपण हे ऑब्झर्वेशन टेबल तयार केला, हा कशासाठी केला तर जे काही आता रूममध्ये जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये वेलॉसिटी ऑफ साऊंड किती आहे त्यासाठी हा आपण ऑब्झर्वेशन टेबल केला आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करून ती वेलॉसिटी काढली. तर 0 डिग्री सेल्सिअस असेल रूममध्ये टेम्परेचर, त्यावेळेस वेलॉसिटी ऑफ साऊंड किती असेल तर ते कशावरून काढणार आपण तर ह्या फॉर्म्युलावरून काढणार. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे VA इज इक्वल टू V0 इंटू 1 + ½ AT. दिस V0 इज नथिंग बट वेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तर आपण V0 इकडे साईडला ठेवला आणि ही पूर्ण टर्म इकडे साईडला आणली तर काय मिळणार आहे आपल्याला V0 इज इक्वल टू VA अपॉन 1 + ½ AT. एची व्हॅल्यू तुम्हाला मी ऑब्झर्वेशनमध्ये दिलेली आहे. टी रूम टेम्परेचर हे पण मी तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये देणार आहे. आणि VA तुम्हाला मिळालेलंच आहे इथं. त्या VAची व्हॅल्यू इथं टाकायची. 1 + ½ एची व्हॅल्यू तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये दिलेली आहे. टीची व्हॅल्यू पण मी देणार आहे रूम टेम्परेचरची. त्यावरून तुम्ही वेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस काढू शकता. तर हे तुम्हाला 2 कॅल्क्युलेशन करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला असा रिझल्ट तयार करायचा आहे. रिझल्ट फर्स्ट वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट रूम टेम्परेचर दॅट इज नथिंग बट VA इज इक्वल टू मीटर पर सेकंड.
जो तुमचं काही इथं मीन येणार आहे ते तुमचं रूम टेम्परेचरचे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड असणार आहे. आणि दुसरं जे कॅल्क्युलेशन आहे ते दुसरा जो रिझल्ट आहे ते व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ते काय असणार आहे V0 तुम्ही ह्या फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट केलेला तुम्ही इथं लिहिणार आहे. तर मी काय करतो आता पूर्ण रीडिंग घेतो आणि नंतर हा व्हिडिओ स्टार्ट करतो आणि तुम्हाला ते जे काही रीडिंग आलेले आहेत ते रीडिंग दाखवतो. त्यानुसार तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण करा घरी. मी इथे एकाच रीडिंगचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, बाकीचे उरलेले 4चं तुम्ही घरी कॅल्क्युलेशन करा आणि ते जर्नलमध्ये लिहा. आता मी इथे व्हिडिओ पॉज करतो आणि राहिलेलं रीडिंग ह्या नोट डाऊन करतो आणि नंतर तुम्हाला ते दाखवतो. तर बघू शकता तुम्ही असे लूप तयार झालेले आहेत. टोटल इथून इथंपर्यंत 1 लूप, 2 लूप, 3 लूप. आता मी त्यावेळेस फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे 1.4K. 1.4K एवढी मी फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे. आणि आता मी याची लेंथ मेजर करून ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहिणार आहे. तर ह्यासाठी लेंथ आलेली आहे इथं आपली 36 सेंटीमीटर. आपली फ्रिक्वेन्सी आहे 1.4 आणि त्यावेळेस आपल्याला जी काय लेंथ मिळालेली आहे ती लेंथ आहे 36 सेंटीमीटर. 36.2 सेंटीमीटर. ओके. इथं बघा शकता तुम्ही मी टोटल 5 रीडिंग घेतलेले आहेत. पहिलं रीडिंग आहे 1 किलोहर्ट्झसाठी, दुसरं 1.2 किलोहर्ट्झ, 1.4, 1.6, 1.8. पहिल्यासाठी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सेम तसंच तुम्ही बाकीच्या 4साठी कॅल्क्युलेशन करायचे आहेत. इथं आपल्याला नंबर ऑफ लूप्स सगळ्याकडे 3च घेतलेले आहेत. त्यावेळेस त्याची लेंथ जी आहे लेंथ चेंज झाली. जसजशी फ्रिक्वेन्सी वाढवली तसतशी लूपची लेंथही कमी झाली. ते आपण नोट डाऊन केलेले आहे. त्यानुसार तुम्ही याच्या पुढचे जे काही कॅल्क्युलेशन आहेत ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि जो काही रिझल्ट येईल तो रिझल्टही याच्यामध्ये तुम्ही लिहा. रिझल्ट व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट रूम टेम्परेचर अँड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तर हा आपला झाला पूर्ण एक्सपेरिमेंट व्हेलॉसिटी ऑफ साऊंड बाय कंस्ट ट्यूब. ह्याच्यामध्ये आपण काय काढलं महत्त्वाचं, जी काही साऊंडची व्हेलॉसिटी आहे ती साऊंडची व्हेलॉसिटी आपण ह्याच्यामध्ये मेजर केली. सुरुवातीला आपण बघितलं टायटल, एम, एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट, नंतर त्याचा फॉर्म्युला. 2 फॉर्म्युला आहेत. एक फॉर्म्युला आहे तो त्याच्यावरून आपण रूम टेम्परेचरमध्ये किती व्हेलॉसिटी आहे ते काढतो आहे आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यावरून 0 डिग्री सेल्सिअसला किती व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे ते काढतो आहे. तर आता तुम्ही याच्यामध्ये जे काही आपलं रूम टेम्परेचर आहे ते रूम टेम्परेचर किती घ्या तर 22 डिग्री सेल्सिअस. 22 डिग्री सेल्सिअस सध्याचं जे काही रूम टेम्परेचर आहे ते तुम्हाला दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये लागणार आहे ते आहे 22 डिग्री सेल्सिअस. दिस इज ऑब्झर्वेशन टेबल आणि हे जे काय आहेत ते कॅल्क्युलेशन आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही हा रिझल्ट तयार करा. आणि हा एक्सपेरिमेंट आपला इथं संपलेला आहे. जर कोणाला हा एक्सपेरिमेंटबद्दल काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी मला पर्सनली विचारू शकता, काही अडचण नाही. आपण इथं थांबत आहोत.